रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण नवनाथांपैकी एक असणाऱ्या गहिनीनाथांच्या मुख्य समाधी मंदिराचं दर्शन घेणार आहोत। या बालाघाट डोंगर रांगामध्ये हे निसर्गरम्य ठिकाण वसलेलं आहे। चिंचोली या ठिकाणी पाटोदा तालुक्यापासून 25 किलोमीटरच्या अंतरावरती हे ठिकाण आहे। बीड जिल्ह्यामध्ये हे ठिकाण येतं आणि मच्छिंद्रनाथांचे शिष्य गोरक्षनाथांचे शिष्य चैतन्य गहिनीनाथ महाराज यांची ही मुख्य समाधी या निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेली आहे। चिंचोली या गावाच्या पूर्वेस 1 किलोमीटर अंतरावरती ही समाधी आहे आणि आपण सर्वजण आता या समाधीचे दर्शन घेऊया। अतिशय जुनं पुरातन असं चाफ्याचं झाड नाथांच्या समाधी खालून एका झऱ्याचा उगम आहे। तसंच 16व्या शतकामध्ये या नाथांच्या मंदिराची रचना करण्यात आलेली आहे। चिंचोलीचे धनगर समाजाचे राजे सोभानराव महारनवर यांनी या मंदिराची निर्मिती केलेली आहे। ही आहे नाथांची संजीवन समाधी आणि या शिलालेखामध्ये या मंदिराचा पूर्ण उल्लेख करण्यात आलेला आहे। तसेच या ठिकाणी जुनं हेमाडपंथी असं महादेवाचं मंदिर आहे। तसेच मंदिराचा हा सर्व काही निसर्गरम्य परिसर, या ठिकाणी चैत्र महिन्यामध्ये नामसप्ताह आयोजित केला जातो। तसेच श्रावण महिन्यामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये सहकुटुंब या ठिकाणी या निसर्गरम्य ठिकाणाचा लाभ घेण्यासाठी आपण येऊ शकता। या नाथांच्या दर्शनाकरता आपण येऊ शकता। अतिशय सुंदर, निसर्गरम्य आणि मनाला आल्हाददायक प्रसन्नता देणारं हे ठिकाण आहे। रामकृष्ण हरी।